नमस्कार, वीनाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला आज आपण बनवते काजू मोदक। तर इथे बघा, काजू मोदकसाठी मी 1 वाटी काजू घेतलेत, पाव वाटी दूध पावडर आणि पाव वाटी साखर घेतली। आता काजूची पावडर तयार करताना ना मिक्सरवर चालू बंद मोडवर तयार करा किंवा प्लस मोडवर तयार करा। का तर एकाच डायरेक्शनमध्ये काजू फिरवलात तर काजू ऑइली होणार, जसे शेंगदाणे तेलकट होतात तसे, आणि पावडर नाही बनणार, चिकट होणार आणि चाळले पण नाही जाणार आहेत। तर व्यवस्थित पावडर तयार करून घ्या आणि चाळून घ्या। इथे बघा पॅन मध्ये मी पाव वाटी साखर आणि पाव वाटी दूध टाकले आणि साखर अशी व्यवस्थित वितळून घेतली। बघा आता सध्या मार्केटमध्ये खूप सारे भेसळ मोदक येतात, त्याच्यामुळे आपण घरच्या घरी मोदक तयार करू शकतो आणि एकदम कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने। तर इथे आपली साखर वितळून झाली, आपण पाव वाटी दूध पावडर टाकली ह्याच्यामध्ये आणि ती अशी मिक्स फक्त करून घेतलीये। आता ह्याच्यामध्ये आपण काजूची पावडर टाकूया आणि तीही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि जशी आपण काजूची पावडर ह्याच्यात टाकली ना की तुमची जी ही काजूची पावडर आहे ती 4 ते 5 मिनिटातच घट्ट होणार आहे। तर असं आपलं जे मिश्रण आहे ना ते लगेच तयार होणार आहे, जास्त वेळ नाही लागत ह्याला। तर असं मिश्रण तयार झाल्यावर आपण ह्याच्यात 1 चमचा तूप टाकायचं। 1 चमचा टाका, अर्धा चमचा टाका तुम्ही, पण तूप का टाकायचं तर पॅनला चिटकू नये म्हणून, बस। त्याच्यापेक्षा जास्त टाकू नका, कारण काजूमध्ये किंवा शेंगदाण्यामध्ये आधीच ऑइल असतं आणि मग ते असं गरम झाल्यावर बाहेर निघायला लागतं, त्यामुळे थोडंच तूप टाका तुम्ही। तर इथे असं आपण थोडंसं तूप टाकलं आणि व्यवस्थित असं मिश्रण तयार करून घेतलं। हे मिश्रण तयार झालं की नाही मोदकासाठी हे हातावर घ्यायचं आणि गोळी करून बघायची। जर अशी गोळी तयार झाली तर समजायचं की आपलं मोदकाचं मिश्रण तयार झालंय। आता आपण हे सगळं मिश्रण आहे ना असा गोळा तयार झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि बघा मी थोडंसं चिकट हाताला लागत असेल तर हाताला लावायला थोडंसं तूप घेतलंय। ह्याच्यात मी ना वेलची पावडर इथे बघा प्लेटमध्ये मिक्स करून घेतली आहे ह्या मिश्रणामध्ये। तुम्ही जर पॅनमध्ये मिक्स केली तरी सुद्धा चालेल। तर आता आपली इथे वेलची पावडर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून झाली आहे। इथे बघा मी वाटीमध्ये पिस्ताचे छोटे तुकडे करून घेतलेत, आवडत असतील तर तुम्ही लावू शकता त्याला। आणि मोल्डला आपण इथे मोदकाच्या तूप लावून घेतले। इथे बघा आपण थोडेसे पिस्ताचे तुकडे ह्या मोल्डमध्ये टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण जे मोदकाचे मिश्रण तयार करून घेतले तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये भरणार आहोत। आणि असं मी हे बघा मिश्रण सगळं व्यवस्थित ह्या मोदकाच्या मोल्डमध्ये भरून घेतलं। एका वेळेस हा मोल्ड वापरलात तर 4 ते 5 मोदक येणार आहेत तुमचे। तर इथे बघा आपण असं व्यवस्थित मिश्रण ह्या मोल्डमध्ये भरून घेतलं। तर असं तुम्ही भरून घ्या आणि छानपैकी काजूचे मोदक तयार करा आणि तुमच्या मुलांना द्या। बघा आपले किती छान काजूचे मोदक तयार झालेत। असे सगळे मोदक मी तयार करून घेतलेत, हे बघा किती छान दिसत आहेत ते। तर यावर्षी तुम्ही असे घरच्या घरी मोदक तयार करा। बघा किती छान दिसत आहेत। धन्यवाद।